सध्या मी आहे अहमदपूर शहरातील कमला नेहरू विद्यालयामध्ये 108, 109 आणि 110 या क्रमांकाचे 3 मतदान बूथ या ठिकाणी आहेत। आणि सकाळी ज्यावेळेस मतदानाला सुरुवात झाली तेव्हापासून अशाच प्रकारची लाईन या ठिकाणी आहे अशी मला प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळाली आहे। या तीनही बूथावरती कमीत कमी 1300 ते 1400 मतदारांची संख्या आहे। येथील संबंधित नगरसेवकांनी प्रशासनाच्या निदर्शनास अनेक वेळा दाखवून दिलेला आहे की या ठिकाणचे मतदारांची संख्या जी आहे कमी करण्यात यावी, ही लेवल करण्यात यावी, दुसऱ्या मतदान केंद्रावरती पाठवण्यात यावी, परंतु प्रशासनाने याकडे मात्र लक्ष दिलेलं नाही। आणि आता तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूला हे गेट जे आहे ते बंद करण्यात आलेलं आहे आणि बरोबर 6 वाजता शेवटचा 1 मिनिट शिल्लक आहे। जेलामध्ये यायचं मतदान करण्यासाठी त्यांना गेट मध्ये यावे, परत एंट्री दिली जाणार नाही। 6 वाजले, 109 चे टोल असतील मतदार तर मतदानासाठी आत यावा। चला चला हे गेट बंद करून आता मतदारांना मध्ये प्रवेश देण्यात येत नाही। आणि जे मध्ये 6 वाजण्याच्या अगोदर जे मतदार आलेले आहेत ते माझ्या या इकडे या साईडला डाव्या बाजूला माझ्या पाठीमागे जे बघता तुम्ही ही लाईन जी आहे आता कमीत कमी 9 ते 9:30 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे असं या मतदारांकडून सांगण्यात आलंय। मागच्या वेळेस सुद्धा याच बूथवरती अनेक वेळा अशी गर्दी झालेली आहे। या वेळेस नाही तर नाही, परंतु पुढच्या वेळेस तरी प्रशासन या घटनेकडे गांभीर्याने लक्ष घेऊन या बूथावरची मतदार संख्या कमी करून दुसऱ्या बूथावर हे मतदार पाठवून संख्या कमी करून इथल्या कर्मचाऱ्यांची सुद्धा हेळसांड होणार नाही आणि मतदारांनाही जास्त वेळ थांबावं लागणार नाही याची काळजी घेईल का हे पाहावं लागणार आहे। आवाज बहुजनांचा।